शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपने दावा केलेला आहे। गुहागर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आम्हीच लढू अशी भूमिका भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेली आहे। परिणामी शिवसेना त्यांचा मतदारसंघ सोडणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कोकणात गुहागर मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। गुहागर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिली होती। परिणामी महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गुहागर मतदारसंघावर दावा आहे। मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठेंनी वेगळा मुद्दा मांडला। लोकसभा निवडणुकीतही पक्षाची सर्व तयारी झालेली असताना महायुती म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं काम केलं। मात्र आता विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून लढण्याची चाचपणी झाल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। या वेळेला ही जागा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी लढेल, भारतीय जनता पार्टी जिंकेल, महायुतीचा आमदार या विधानसभा मतदारसंघात असेल। भाजपने गुहागर मतदारसंघावर दावा केल्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शिवसेनेने ही जागा वाटपाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। 3 नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। मला असं वाटतं की 15 ऑगस्ट पर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या बैठका होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल। लोकसभा निवडणुकीत कोकणामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच झाली होती। शिवसेना त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडायला तयार नव्हती। मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि नारायण राणेंनी तिथून विजय मिळवला होता। आता विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघावरून शिवसेना भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपाच्या संघर्षाची पुनरावृत्ती होईल का हा प्रश्न निर्माण झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।